नमस्कार. मी ॲडव्होकेट रवींद्र गुळवे, राहणार जाम, तालुका भूम, जिल्हा धाराशिव. मी बीड जिल्ह्यातील सद्य परिस्थितीबाबत आणि बीड जिल्ह्यातील झालेल्या घटनेबाबत इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून मी आपणास कायदेशीर बाबी नमूद करणार आहे. प्रथमतः मी सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो. संतोष देशमुख सरपंच आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ही घटना दुर्दैवी आहे. अशा प्रकारची घटना कोणाच्याही कुटुंबामध्ये घडू नये अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. या घटनेचं कोणीही समर्थन करणार नाही. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबियावर जो आघात झालेला आहे तो आघात, ते दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना देवो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. मी प्रथमतःच इलेक्ट्रॉनिक मीडिया समोर येत असल्याने माझी वैयक्तिक माहिती कथन करणं उचित आहे असं मला वाटतं. म्हणून सुरुवातीला मी माझी वैयक्तिक माहिती थोडक्यामध्ये कथन करतो. मी सालसन 1991 पासून आज तागायत भूम न्यायालयामध्ये वकिली व्यवसाय करीत आहे. तसेच मी राजकारणीही होतो. मी 1987 साली आमच्या गावामध्ये शिवसेना शाखेची स्थापना केली आणि मी 1987 पासून 2019 पर्यंत मी शिवसेना पक्षाचं काम केलेलं आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये मी तालुका संघटक, तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख इत्यादी पदावर काम केलेलं आहे. मी 1988 साली झालेल्या आमच्या गावच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये मी माझ्या वयाची 21-22 वर्ष पूर्ण झालेली असताना 22व्या वर्षी मी ग्रामपंचायतचा सर्वसाधारण जनरल जागेवर सदस्य म्हणून निवडूनही आलेलो आहे. परंतु 2019 साली शिवसेनेचे कार्याध्यक्ष आदरणीय माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आधारावर पाठिंब्यावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या दिवशीच
मी माझा शिवसेना पक्षाचा सदस्यपदाचा राजीनामा शिवालय आणि मातोश्रीवर फॅक्स केलेला आहे. त्या राजीनाम्याची स्थळप्रत माझ्याकडे आहे. तसेच तो राजीनामा मी त्या राजीनाम्याच्या झेरॉक्स प्रती मी वार्ताला पत्रकारांना दिल्या. त्याच्या बातम्याही पत्रकारांनी केल्या. त्या बातम्याचे कात्रणही माझ्याकडे आजतागायत उपलब्ध आहेत. 2019 नंतर मी राजकारणातून अलिप्त झालो. मी कुठल्याही पक्षामध्ये प्रवेश केलेला नाही. परंतु गेलेल्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या गावचे ॲक्टिव्ह तरुण सरपंच समाधान भोरे यांनी मला या निवडणुकीमध्ये, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सक्रिय होण्याची विनंती केली. त्याचं कारण असं की आमच्या परांडा विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार आदरणीय तानाजीराव सावंतसाहेब हे गेल्या 2.5 वर्षामध्ये शिंदेसाहेबाच्या सरकारमध्ये आरोग्यमंत्री होते आणि गेल्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये ते धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री होते. आमच्या ॲक्टिव्ह सरपंचाने माननीय तानाजीराव सावंतसाहेब यांच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये रस्ते, स्मशानभूमीची सुधारणा, पाण्याची टाकी इत्यादी विविध कामासाठी, विविध विकास कामासाठी जवळपास 8 कोटीचा निधी आणला. आणि सरपंचाने मला घरी येऊन सांगितलं की आपल्या गावामध्ये एवढा निधी आपल्याला पालकमंत्र्याच्या माध्यमातून मिळालेला आहे, तेव्हा आपणाला त्यांचं काम करणं आवश्यक आहे. मला सरपंचाचे विचार पटले आणि खरंच आमच्या गावामध्ये गेल्या 15-20 वर्षापासून जो रस्त्याचा प्रश्न होता, तो रस्त्याचा मुख्य प्रश्न माननीय तानाजीराव सावंतसाहेब यांच्या माध्यमातून सुटलेला आहे. म्हणून मी गेलेल्या निवडणुकीमध्ये, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी तानाजीराव सावंतसाहेबाचा प्रचार केला. परंतु मी राजकारण 2019 पासून सोडूनच दिलेलं आहे. मी फक्त माझ्या वकिली व्यवसायावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. आणि वकिली व्यवसाय म्हटल्यानंतर कायदा आला, नियम आला आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपली भारतीय राज्यघटना, आपलं संविधान आलं. आता मला बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीचे, आमदार आणि खासदार, तसेच काही जे स्वतःला समाजसेवक म्हणतात, या बाबतीमध्ये मला माझे मत मांडायचे आहे की हे जे लोकप्रतिनिधी आणि समाजसेवक म्हणणारे जे आहेत, सामाजिक कार्यकर्ते जे म्हणणारे आहेत, त्यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा आवाज उठविला, SIT नेमायला भाग पाडलं सरकारला, तपास CID कडे वर्ग करायला भाग पाडलं, परत CIDच्या तपासामध्ये संशय निर्माण झाल्याने अधिकारी बदलले, आरोपी अटक झाले, तपास गतिमान आहे, तपासामध्ये प्रोग्रेस आहे आणि निश्चितच संतोष देशमुख यांच्या संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना
फाशीची शिक्षा होणार आणि व्हावी ही माझी मनापासून पाठीमागं भगवंत आहे, भगवंताची शपथ घेऊन सांगतो की माझी मनापासून तळमळ आहे, इच्छा आहे. प्रश्न या ठिकाणी कायद्याचा, संविधानाचा प्रश्न जो उपस्थित झालेला आहे त्या बाबतीमध्ये मला या ठिकाणी नमूद करायचं. माझं जे या पुढचे विचार आहेत, मी जे विचार व्यक्त करणार आहे त्याचं कोणीही अदरवाईज घेऊ नये. मी जे आहे ते मला गेल्या 1.5-2 महिन्यापासून जे पाहायला भेटते, जे ऐकायला भेटते त्या वरून माझ्या बुद्धीला, माझ्या ज्ञानाला जे विचार आले ते विचार व्यक्त करण्याचा मी प्रयत्न करणार. आता माझा एक बीड जिल्ह्यातील आमदारांना आणि खासदारांना प्रश्न आहे की आपण महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे सदस्य आहात. तुम्ही एका मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत नाही, तर तुम्ही पूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी 288 सदस्यावर आहे. मग आता एका घटनेच्या बाबतीमध्ये लोकप्रतिनिधीने आंदोलन करणं, मोर्चा काढणं आणि मोर्चामध्ये निवडणुकीच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने वक्तव्य केलं जातं त्या पद्धतीने संतोष देशमुख यांच्या शोकसभेमध्ये विनोद करणं, टिवाली करणं, टिंगल करणं, हातवारे करणं आणि त्या शोकसभेमध्ये शिट्ट्या वाजवणं, टाळ्या वाजवणं हे कितपत योग्य आहे? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गेल्या 1.5-2 महिन्यापासून या घटनेमुळं बीड जिल्ह्यामध्ये मी पाहतोय, यूट्यूबवर पाहतोय, टी व्हीवर बातम्या पाहतोय, बीड जिल्ह्यातील वातावरण दूषित झालं किंवा नाही, बीड जिल्ह्यामध्ये जातीयवाद निर्माण झाला किंवा नाही, मराठा आरक्षणामुळं लोकसभेच्या वेळेस जातीवाद झाला, तो जातीवाद कमी होण्याला सुरुवात झाली होती, तो जातीवाद परत ह्या लोकप्रतिनिधीने या घटनेच्या माध्यमातून या घटनेचं राजकारण करून सुरू केलेलं आहे असं माझं मत आहे. आता मला या लोकप्रतिनिधींना एक प्रश्न विचारायचा आहे की आपण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत आहात आणि जे खासदार आहेत ते तर देशाचे प्रतिनिधित्व करीत आहात. आपल्या लहान मुलांना शाळेमध्ये प्रतिज्ञा शिकवली जाते, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव. मग लोकप्रतिनिधीने एखाद्या समाजाला टार्गेट करून, एखाद्या समाजाच्या लोकप्रतिनिधीला टार्गेट करून लोकांच्या भावना भडकवण्याचं काम करणं, जातीय तेढ निर्माण करणं, दंगली सदृश्य वातावरण निर्माण करणं हे योग्य आहे का?
आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, सर्वात महत्त्वाचा प्रश्न, की बीड जिल्ह्यातील हे लोकप्रतिनिधी स्वतःच्या जिल्ह्याची बदनामी करत आहेत आणि बीडचा बिहार झाला असे वक्तव्य करतात. परंतु मला एक या ठिकाणी त्यांना विचारायचं आहे की महाराष्ट्र राज्याचा क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंटच्या माध्यमातून, CIDच्या माध्यमातून क्राईम रिपोर्ट तयार केला जातो. तो या लोकप्रतिनिधीने कधी पाहिला आहे का? आणि या लोकप्रतिनिधीची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी हा रिपोर्ट पाहण्याची आहे किंवा नाही? माझ्याकडे 2022चा डाउनलोड केलेला क्राईम रिपोर्ट आहे. कोणाला जर पाहिजे असेल तर त्यांनी मला फोन करा. मी तो 541 पानाचा डाउनलोड केलेला क्राईम रिपोर्ट पाठवू शकतो. आता महाराष्ट्रातील गुन्ह्याची सत्य परिस्थिती काय हे कथन करण्यासाठी आणि संविधान कथन करण्यासाठी मी आपल्यासमोर आलो. महाराष्ट्रामध्ये भारतीय दंडविधानाअंतर्गत दर 1 मिनिटाला एक दखलपात्र गुन्हा घडतो. 1 मिनिटाला महाराष्ट्रात. आता दखलपात्र गुन्ह्यामध्ये थोडक्यात कोणते गुन्हे येतात? खून येतो, डाका येतो, चोरी येते, अपघात येतो, बलात्कार येतो, मारामारी येते, फसवणूक येते. आणि महाराष्ट्रामध्ये 2008 ते 2022 मध्ये मर्डरच्या किती घटना घडल्यात, खुनाच्या किती घटना घडल्यात त्याचा अहवाल त्याच्यामध्ये नमूद आहे. 2008 मध्ये 2795, 2009 मध्ये 2653, 2010 मध्ये 2744, 2011 मध्ये 2818, 2012 मध्ये 2712, 2013 मध्ये 2512, 2014 मध्ये 2670, 2015 मध्ये 2509, 2016 मध्ये 2299, 2017 मध्ये 2103, 2018 मध्ये 2199, 2019 मध्ये 2142, 2020 मध्ये 2163, 2021 मध्ये 2330 आणि 2222 मध्ये 2295 खुनाच्या घटना घडलेल्या आहेत. 2022 मध्ये खुनाचे सर्वात जास्त गुन्हे 3 अंकी गुन्हे मुंबई शहर 135, पुणे ग्रामीण 108, पुणे शहर 105, अहमदनगर 94, ठाणे शहर 93. त्याच्यामध्ये बीड नाही. 2022चा हा क्राईम रिपोर्ट आहे. 2023चा तयार झालेला नाही, 24चा तर नाहीच नाही. आता या क्राईम रेटमध्ये पर लाख पॉप्युलेशन म्हणजे 1 लाखाच्या लोकसंख्येच्या प्रमाणावर त्यांनी ॲव्हरेज काढलेलं आहे, रेट काढलेलं आहे. तर त्याच्यामध्ये यवतमाळ 836, नांदेड 538, अमरावती 538, मुंबई 519, वर्धा 498, नागपूर 451,
पिंपरी चिंचवड 406, मीरा भाईंदर 398, नाशिक ग्रामीण 383, नागपूर ग्रामीण 335, चंद्रपूर 325, अहमदनगर 321, पुणे ग्रामीण 295, अकोला 294, ठाणे ग्रामीण 292, नवी मुंबई 277, बुलढाणा 274 आणि बीडचा 26वा नंबर आहे, बीड 268. म्हणजे 25 वर आहेत बीडच्या क्राईम रेटमध्ये पर लाख पॉप्युलेशन. आता भारतीय दंडविधानाच्या 2022 मधल्या घटना 6,000 पेक्षा जास्त घटना घडलेले जिल्हे. ऐकून घ्या, 6,000 पेक्षा जास्त घटना 2022 मध्ये भारतीय दंडविधानाअंतर्गत. मग त्याच्यामध्ये चोरी आली, डाका आला, खून आला, बलात्कार आला, मारामारी आली, अपघात आला. 6,000 पेक्षा जास्त घटना घडलेले जिल्हे: सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक, जळगाव, बुलढाणा, जालना, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर. आणि 4,000 ते 6,000 घटना 2022 मध्ये घडलेले जिल्हे: धाराशिव, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, अकोला, रायगड. मला आता एक सांगा, आता मी तुम्हाला या आता आकडेवारी दाखवली, ह्याच्यामध्ये बीडपेक्षा 15 ते 20 जिल्हे वर आहेत क्राईमच्या बाबतीमध्ये. मग बीडला बिहार का म्हणतात, मला तो प्रश्न पडला. म्हणून मी हा क्राईम रिपोर्ट गुगलवर शोधला आणि तो डाउनलोड केला आणि त्याचा अभ्यास केला आणि नंतर मी आपल्यासमोर आलो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता या संतोष देशमुख हत्येमधील आरोपी अटक झाले, तपास चालू आहे. म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला मोर्चा काढण्याचं कारण काय? गुन्हा दाखल झाला, आरोपी अटक होत नव्हते, आरोपी अटक झाले. CID SIT ते झालं. CID मध्ये संशय व्यक्त केला, तिथेही अधिकारी बदलले. मग आता माझा प्रश्न असा आहे की मोर्चा काढण्याचं कारण काय? माझे एक लोकप्रतिनिधीला एक नम्र विनंती आहे, एक ॲडव्होकेट म्हणून आणि एक भारताचा सुजाण नागरिक म्हणून. आपण महाराष्ट्राचं, देशाचं हित करायला का अनहित करायला? ज्या गोष्टीमध्ये आता काही तथ्य नाही राहिलेलं, ज्या गोष्टीचं फळ मिळालेलं आहे, ज्याची मागणी आपण करत होता, ती मागणी पूर्ण झाल्यानंतर परत मोर्चा काढण्याचं कारण काय? आणि मोर्चा काढायचा म्हटल्यानंतर त्या ठिकाणी विविध शासकीय आणि विशेष करून पोलीस, या पोलिसाचं किती बल लागते, तिथं किती शक्ती वाया जाते. पोलीस स्टेशनमधील सर्व कामे सोडून पोलिसावर असलेला कामाचा ताण, बोजा असतानाही अशा प्रकारच्या मोर्चासाठी पोलिसांना हजर राहावं लागतं. याचा विचार लोकप्रतिनिधी, जनतेपेक्षा लोकप्रतिनिधीने करायला पाहिजे. कारण का लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे की महाराष्ट्राचं हित पाहायला पाहिजे. आणि जर तुम्ही शक्ती वाया घालवत असताल,
त्याच्यामध्ये आर्थिक नुकसान करीत असतात, तर ते निश्चितच महाराष्ट्राचंच अनिहित आहे ना. वेळ अमूल्य आहे आणि तुम्ही जर असा अमूल्य वेळ जर घालवायला आणि विनाकारण प्रशासनाला वेठीस धरायला, तर हे कितपत योग्य. आणि लोकप्रतिनिधींनी स्वतःचं आत्मचिंतन करावं आणि स्वतः विचार करावा की आपल्या ह्या कृत्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये जातीयवाद झाला किंवा नाही. दुसऱ्याला विचारायचं नाही. तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा आणि तुम्ही जे कृत्य करतात ते अनावधानाने करत नाहीत तुम्ही, किंवा तुम्ही संतोष देशमुख यांना न्याय द्यायसाठी करत नाही. तुम्ही त्यांच्या घटनेचं भांडवल करून हे कृत्य करत आहात, हे तुम्हालाही कळतं. परंतु राजकारण इतक्या खालच्या पातळीला नेणं बरोबर नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. आता माझा या लोकप्रतिनिधींना एक प्रश्न आहे की तुम्ही महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करता आणि जे खासदार आहेत दिल्लीचं प्रतिनिधित्व करतात. तुम्ही संविधान पाहिलं आहे का? किंवा तुम्ही संविधानातल्या मुख्य जनतेच्या हक्काच्या बाबीचा तरी अभ्यास केला आहे? आपलं संविधान, आपली भारतीय राज्यघटना काय म्हणते याचा अभ्यास लोकप्रतिनिधीने करणं आवश्यक आहे. आता माझ्यापाशी हे आहे दी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. आता या कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये आर्टिकल 14 इक्वॅलिटी बिफोर लॉ, कायद्यापुढे समानता. दी स्टेट शॅल नॉट डिनाय टू एनी पर्सन इक्वॅलिटी बिफोर लॉ or the equal protection of the law within the territory of India. म्हणजे भारतातील प्रत्येक नागरिकाला कायद्यापुढे समानता आणि कायद्यापुढे संरक्षण, इक्वल, समान संरक्षण कायद्याचं. एकाला एक कायदा आणि एकाला एक कायदा असं नाही. कायद्यापुढे सर्व समान आणि सर्वांना कायद्याचं समान संरक्षण. कुणाला? भारतीय नागरिकांना. हे एक झालं. आता आर्टिकल 21 प्रोटेक्शन ऑफ लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. नो पर्सन शॅल बी डिप्रिव्ड. नो पर्सन म्हणले फक्त अमक्या जातीचा, अमक्या धर्माचा, अमक्या वंशाचा, अमक्या भागातला, महाराष्ट्रातला, आंध्रातला, केरळमधला नाही. नो पर्सन शॅल बी डिप्रिव्ड ऑफ हिज लाईफ और पर्सनल लिबर्टी एक्सेप्ट अकॉर्डिंग टू प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ. कायद्याचा अपवाद वगळता प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आणि जीवनाचं स्वातंत्र्य आहे आणि शासन ते हिरावून घेऊ शकणार नाही कायद्याशिवाय, एक्सेप्ट प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ. म्हणजे एखाद्याला गुन्हा केला तर त्याला अटक कायद्याने होईल,
मग त्याची पर्सनल लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य ते हिरावून घेतलं जाणार. कशाच्या आधारे? कायद्याच्या. आणि लाईफ, जीवन, प्रत्येकाला जीवन जगण्याचा अधिकार आहे. तो कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही वंशाचा असो आणि कोणत्याही भागातला असो आणि कोणत्याही लिंगाचा असो. वर्णभेद, लिंगभेद, जातीभेद, स्थानभेद असं 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 डिस्क्रिमिनेशन नाही. आणि जगण्याचा अधिकार कधी हिरावून घेतला जाईल? कायद्याच्या आधारे. आता तुम्ही फाशीची जी शिक्षा मागता, जर तपास पूर्ण झाला, दोषारोपपत्र दाखल झालं, साक्षी पुरावा झाला आणि शिक्षा जाहीर झाली की ह्या संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा मरेपर्यंत, त्यावेळेस ह्यांना म्हणता येत नाही की आम्हाला जगण्याचा अधिकार आहे म्हणून. कारण का? की प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ, कायद्याने त्यांचा हक्क हिरावून घेण्यात आला. आता हा झाला एक भाग. आता मला एक या ठिकाणी थोडं माझं कडूवं लागेल, परंतु सत्य आहे आणि सत्य पचायला जड जातं. एखाद्या घटनेचा मोर्चा काढला, आंदोलन केलं की SIT नेमायची, CID लावायची, CIDकडे तपास द्यायचा आणि बाकीच्या घटनेचं का? खुनाचाच विषय घेऊ आपण, फक्त खुनाचा. मग मला सांगा, ह्या 1.5-2 महिन्यामध्ये मी आता एक बातमी ऐकली परभणीची, नाही सॉरी जळगावची. प्रेमविवाहामधून तरुणाचा खून. आणि लातूरची बी एक आहे, प्रेम प्रकरणामधून खून. या 1.5-2 महिन्याच्या कालावधीमध्ये जे खुनाचे गुन्हे दाखल झाले त्याला CIDची तपासाची तुम्ही संधी देणार आहेत, तुम्ही त्याला SIT नेमणार आहेत. कायद्यापुढे सर्व समान आहेत ना. तुम्ही प्रत्येक खुनाच्या घटनेला तपास CIDकडे द्यायला पाहिजे. एका घटनेचा CIDला द्यायचा आणि बाकीच्याचा स्थानिकने करायचा. काय कारण? हे या घटनेमध्ये, या संविधानामध्ये हे अभिप्रेत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता मला मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या डोक्यामध्ये काय चाललंय हे कळत नाही. आता बारकाईने अभ्यास करा. आता त्यांनी सांगितलं की या घटनेची ही केस चालविण्याकरता मी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेबांना विनंती केलेली आहे. मला एक प्रश्न पडतो की ही जी संतोष देशमुख
की ज्या सत्र न्यायालयामध्ये केस चालणार आहे त्या सत्र न्यायालयातील सरकारी वकिलावर तुमचा विश्वास नाही का? तुमचे सरकारी वकील आमिषाला बळी पडू शकतात का? तुमचे सरकारी वकील दडपणाला दबावाला बळी पडू शकतात का? असा असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. एवढीच एक केस उज्ज्वल निकम साहेबाकडे द्यायची, बाकीच्या केसचं काय? बाकीच्या खुनाच्याच म्हणतो, बाकीच्या ज्या खुनाच्या केसेस आहेत त्या कोर्टामध्ये त्याच्याबद्दल काय? न्याय सर्वाला मिळाला पाहिजे ना, जीव सगळ्याचा सारखा आहे. मनुष्य म्हणल्यानंतर प्रत्येक मनुष्याचा जीव सारखा आहे आणि प्रत्येकाचं कुटुंबाचं दुःख सारखं आहे. मग त्या कुटुंबाला न्याय नाही का द्यायचा? तुम्ही ठरवत आहे काय करायचं. मला पडलेला प्रश्न आहे. आणि मला आश्चर्य वाटते, मग बाकीच्या आता ह्या लोकप्रतिनिधींनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी ह्या घटनेचा आवाज उठवला, CIDचा कडे तपास दिला, CIDतले अधिकारी बदलले, SIT लावली, उज्ज्वल निकम साहेबाची मागणी करीत आहेत, उज्ज्वल निकम केस चालू होतील, सगळं झालं. ह्या लोकप्रतिनिधीचं बाकीच्या घटनेची चौकशी करायचं काम नाही का? तुम्ही लोकप्रतिनिधीने एक काम हातात घेतलं ना, तुम्ही हातात घेतलेलं काम आता की खुनाच्या घटनेचा तपास छडा लावायचा. तुम्ही एकच कसं छडा लावणार? तुम्ही महाराष्ट्रातल्या गुन्हेगारीचा तुम्ही छडा लावायला पाहिजे. तुम्ही प्रत्येक खुनाच्या घटनेचं गांभीर्य सारखंच घ्यायला पाहिजे आणि त्या घटनेचा तपास झाला का नाही, आरोपी अटक झाले का नाही, तपास योग्य होतोय का नाही, हे तुमचं बघायचं काम नाही का? असं नाही. पण कारण का हे लोकप्रतिनिधीचं काम नाही. तपासाचं काम तपास अधिकाऱ्यांनी करावं, त्यांच्यावर दडपण आणून नाही, त्याच्यावर प्रेशर आणून नाही. तपास मुक्त वातावरणामध्ये होणं आवश्यक आहे, तर न्याय मिळेल सर्वांनाच. नॅचरल जस्टिस आहे, नैसर्गिक न्याय. नो वन कॅन बी कंडेम्ड विदाउट बिईंग हर्ड. एखाद्याचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय त्याला दोषी धरू नये. आणि मग अशा परिस्थितीमध्ये लोकप्रतिनिधीचं काय काम आहे, त्यांनी काय करायला पाहिजे? आणि मुख्यमंत्र्यांनी मोर्चा काढला, आंदोलन केलं की CIDकडे तपास दिला. त्यापेक्षा मुख्यमंत्र्यालाही एक विनंती आहे माझी, तुम्ही न्याय सर्वांना सारखा द्या. डिस्क्रिमिनेट करता येणार नाही तुम्हाला. ह्या घटनेचा भंग आहे. तुम्ही एकाला एक आणि एकाला एक असं करू शकत नाही. याच्यासाठी प्रत्येक मतदारसंघातील तिथल्या स्थानिक आमदाराचं 90% स्थानिक आमदार असे की त्यांचं पोलीस स्टेशनवर दडपण राहतंय, दबाव राहतो. असं बीड, परळी, केज असं नाही.
आपल्या आपल्या स्वतःच्या मनाला विचारा की आपण पोलीस स्टेशनवर दबाव टाकतो का नाही, दडपण टाकतो का नाही. मन सांगतंय तुमचं, तुम्हाला दुसऱ्याने तुमच्यावर आरोप करायची गरज नाही. आणि ही वस्तुस्थिती आहे. प्रत्येक मतदारसंघातील स्थानिक प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी पोलीस स्टेशनवर दडपण आणतात, दबाव आणतात, तपास व्यवस्थित होत नाही. स्थानिक पोलिसांच्या ओळखी झालेल्या असतात, त्यांचे संबंध असतात, त्याच्यामुळं तपास योग्य होत नाही. काही ठिकाणी करप्शन होते. दडपण नसलं, लोकप्रतिनिधीचं दबाव नसला तरी जर अधिकारी व्यवस्थितशीर नसेल, करप्टेड असेल तर करप्शन होतं आणि त्या करप्शनच्या माध्यमातून तपास होत नाही आणि आरोपी सुटतात. दोषारोपपत्र जर भक्कम तयार केलं नाही, तपास व्यवस्थितशीर केला नाही, तर दोषारोपपत्र भक्कम होत नाही आणि आरोपीला सजा होत नाही. मग ह्याच्या बाबतीमध्ये तुम्ही काय करायला पाहिजे? तुम्ही प्रत्येक ठिकाणी CID कडे तपास देऊ शकणार नाही किंवा SIT प्रत्येक गुन्ह्याला नेमू शकणार नाही. म्हणजे तुम्ही शासनाने तुमच्या अंगावर यायले म्हणून तुम्ही निर्णय घेता, पण ज्या लोकांची तुम्हाला बोलण्याची ताकद नाही, जो सर्वसाधारण आहे, गरीब आहे, त्याच्या जीवनाची किंमत काय आणि त्याच्या कुटुंबाचं काय, ज्याच्या पाठीमागं कुणीच नाही, याचा विचार करायला पाहिजे ना. समानता. तर यासाठी माझं मत असं आहे की खुनाच्या, कारण का लाईफ महत्त्वाची, जीवन महत्त्वाचे आणि प्रत्येक मनुष्याला जीवन जगण्याचा अधिकार आहे. आमच्या भूम तालुक्यामध्ये दरम्यानच्या त्याच काळामध्ये ही घटना घडली. त्याच काळामध्ये एका पारधी समाजाचा निर्गुण खून झाला. त्याला बेदम मारहाण केली आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याची बातमी आली, तिथं SIT लावली, तिथला तपास CID कडे दिला नाही का? ते पारधी समाजाचे, त्यांचा कोण आवाज उठवणार नाही, ते कोणी मोर्चे काढणार नाही, त्यात कोणी आमदार सामील होणार नाही, कोणी खासदार सामील होणार नाही. माझं असं मत आहे की खुनाच्या घटनेचा तपास संबंधित पोलीस स्टेशनमधील तपास अधिकारी योग्य करतो आहे किंवा नाही, त्याच्यामध्ये काही दबाव आहे का स्थानिक नेत्याचा, काही करप्शन आहे का, खुनाची घटना घडल्यानंतर त्या तपासावर महाराष्ट्र शासनाने एक टीम तयार करावी CID सारखी. त्या टीममध्ये मनुष्यबळ भरपूर द्यावं त्यांना आणि जिथं घटना घडली असेल कोणाची, ज्या पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये त्या टीमने जाऊन त्या तपासाची कागदपत्र तपासावी, वेळप्रसंगी घटनास्थळावर जावं, साक्षीदाराचे जॉब घ्यावेत आणि पोलीस निरीक्षक, स्थानिक पोलीस निरीक्षक जे आहेत पोलीस स्टेशनचे, त्यांचा तपास बरोबर आहे का नाही याची खातरजमा करावी. आणि जर तशा प्रकारचा संशय निर्माण झाला की याच्यामध्ये तपास व्यवस्थित होत नाही, याच्यामध्ये काहीतरी मॅनेज आहे आणि म्हणून हा तपास होणार नाही, अशी शंका त्या टीमला आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र शासनाला तशा प्रकारचा अहवाल द्यावा.
आणि मग त्या ठिकाणी तो तपास काढून घ्यावा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे देवेंद्र फडणवीस साहेबाचं एक शंका ह्याच्यामध्ये येत आहे की त्यांच्याच पक्षाचे आमदार या ठिकाणी अशा प्रकारचं घटनाबाह्य वर्तन करीत आहेत, बेकायदेशीर वर्तन करीत आहेत. असं असतानाही मुख्यमंत्री साहेब हे का थांबवत नाही? तर मला असा एक संशय येतो की मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणाचं आंदोलन मागं पडावं आणि त्याच्याकडे समाजाने दुर्लक्षित करून याच घटनेकडे समाजाचं लक्ष, जनतेचं लक्ष वेधलं जावं, असा हेतू मला दिसून येत आहे. आता दुसरी गोष्ट, या ठिकाणी काही जे वक्तव्य या ठिकाणी सभेमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियासमोर केले जातात, त्याचं तारतम्य बाळगणं अत्यंत आवश्यक आहे, समाजाकरिता गरजेचं आहे. जर तुमच्या बेताल वक्तव्यामुळं समाजामध्ये तेढ निर्माण होत असेल, दंगल सदृश्य वातावरण निर्माण होत असेल, तर तो कायद्याने गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे, दखलपात्र गुन्हा आहे. आता एक सामाजिक कार्यकर्त्या यांनी त्या काळामध्ये ज्यावेळेस आरोपी फरार होते त्यावेळेस मीडियासमोर असं वक्तव्य केलं की जे फरार आरोपी आहेत त्यांचा मर्डर झाला आणि ते मिळून येणार नाहीत. ते आरोपी अटक झाले. आता हे वक्तव्य अफवा झालं किंवा नाही, मग अशा प्रकारची अफवा पसरणं हे कायद्याने गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. त्याच्यामध्ये त्या अफवेमुळं, त्या वक्तव्यामुळं मेहरबानी काय अनुचित घटना घडली नाही. आता अशा वक्तव्यामुळं एखादी अनुचित घटना घडायला, दंगल व्हायला वेळ लागणार नाही. आता त्याच्यामध्ये हे आपण जे वक्तव्य करतो त्याच्यामुळं जर तेढ निर्माण होत असेल तर तो गुन्हा कसा आहे? तर याच्यामध्ये भारतीय न्याय संहिता 2023 सेक्शन 352 याच्यामध्ये 353 बी, विच इंटेंड टू कॉज or which likely to cause fear or alarm to the public or to any section of the public, whereby any person may be induced to commit an offense against the state or against the public tranquility. म्हणजे एखाद्या अफवेनं
किंवा एखाद्या भीतीच्या वातावरणामुळं एखाद्या सेक्शननी, एखाद्या समाजाने, पब्लिकच्या एखाद्या विभागाने की अशा प्रकारचं सरकारच्या विरुद्ध किंवा जनतेच्या विरुद्ध एखादा घटना, गुन्हा करू नये. एखादी घटना करावी अशा प्रकारचं वक्तव्य जर म्हणजे तसं घटना घडावी अशा उद्देशाने आपल्या बोलण्यामुळं एक वातावरण हे होऊन दूषित होऊन एखादी घटना घडून गुन्हा घडावा अशा प्रकारचं जर वक्तव्य केलं असेल तर ते कायद्याने गुन्हा आहे आणि हा दखलपात्र गुन्हा आहे. तुमचं प्रोव्होकेशन जे आहे, शांतता भंग करणारं तुमचं वक्तव्य, शांतता भंग करणारं जे वक्तव्य आहे त्या वक्तव्यामुळं तुम्ही गुन्हेगार ठरू शकता. आता मला एक तेच म्हणायचे, उज्ज्वल निकम साहेबाची नेमणूक, मग बाकीच्या स्थानिक सरकारी वकिलाचा रोल काय, ह्याच्यावर मी कंट्रोल असलं पाहिजे. तुमचं बरोबर आहे, तुम्ही संशय व्यक्त केला, ते स्थानिक आहेत, ते मॅनेज होऊ शकतात, त्यांच्यावर दबाव येऊ शकतो. पोलीस स्टेशनचे बी जे अधिकारी आहेत त्यांच्या ओळखी झालेल्या असतात, स्थानिक नेत्याचा दबाव असतो आणि ते दबावाखाली येऊ शकतात. आपल्या महाराष्ट्रातील कन्व्हिक्शनचा रेट फक्त 45%. 45% आहे. मग हा रेट इतका कमी का? ह्याचं कारण लोकप्रतिनिधी शोधायला पाहिजे, ह्याचा अभ्यास करायला पाहिजे ना. तुम्ही एकाच घटनेचं एवढं भांडवल केलं. महाराष्ट्रामध्ये 2022मध्ये 2295 खून झाले. 2023चा आकडा नाही येतो. आणि ॲव्हरेज काय 45%, म्हणजे ह्या 2295 पैकी 50% निमेच, म्हणजे 1100 म्हणजे 1100 लोकांना फक्त शिक्षा लागणार आहे. तुमचा कन्व्हिक्शनचा रेट जर पर्सेंटेज जर पाहिलं तर, आणि बाकीचे सुटणार आहेत. मग ते का सुटणार आहेत याचा अभ्यास लोकप्रतिनिधींनी करायला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी करायला पाहिजे, शासनाने करायला पाहिजे, 288 आमदारांनी करायला पाहिजे. विरोधकाची तेवढीच जबाबदारी. विरोधकाने घटनेचं गांभीर्य ओळखून बोलायला पाहिजे. बेताल वक्तव्य विरोधकांनी सुद्धा करायला पाहिजे. विरोधक जरी असले तरी तुमच्यावर बंधन आहेत नैतिक, कायदेशीर. तुम्ही विरोध करा, परंतु योग्य करा, आणि जेणेकरून तुमच्या विरोधामुळं, तुमच्या वक्तव्यामुळं समाजामध्ये तेढ निर्माण होईल, जातीवाद निर्माण होईल. असे वक्तव्य करू नका ना. किमान तुम्ही आरोप करा सत्ताधाऱ्यावर. आता कालचीच गोष्ट आहे, मुंबई 2 दिवसाखालची मुंबईला घटना घडली.
की मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था वाऱ्यावर, मुंबईच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला. काय हे? अरे एका मिनिटाला महाराष्ट्रामध्ये एक घटना घडती. त्याचा अभ्यास केला तुम्ही कधी? हे का होत आहे असं? याचं कारण तुम्ही शोधलंय का? मग एका मिनिटाला एक दखलपात्र गुन्हा घडतो. हे ॲव्हरेज एक तासावर एक आणा ना. पुढच्या वर्षी 2 तासावर एक घटना आणा. तिसऱ्या वर्षी 3 तासावर एक घटना आणा. चौथ्या वर्षी 4 तासावर एक घटना आणा. 5व्या वर्षी 5 तासावर. 5 वर्ष तुमचे 5 तासामध्ये पहिलं 1 मिनिटाला एक घटना होती. ती भारतीय दंडविधानाअंतर्गत महाराष्ट्रामध्ये 1 मिनिटाला एक घटना घडत होती. तर आम्ही असं काम केलं की आता 5 तासाला एक घटना घडते. असं काहीतरी करा ना. त्याच्यावर उपाययोजना काढा. घटना कमी कशा होत्या याच्यावर उपाययोजना काढा. सरकार काय? सरकारला दोष देऊन काय उपयोग? तुमची प्रत्येकाची जबाबदारी आहे. प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे. सरकार वेगळं नाही. सरकार तुमचं आमचं सरकार आहे. सरकार म्हणजे काय रिमोट कंट्रोल नाही किंवा एखादं ते हे नाही ऑटोमॅटिक यंत्र. ते माणसंच आहेत. आता ह्याच्यासाठी माझं एक मत असं की जर हा कन्व्हिक्शन रेट जर वाढला तर निश्चितच गुन्ह्याचं प्रमाण कमी होईल. मग हा कन्व्हिक्शन रेट का वाढत नाही? तर मुळाशी अजून आलो. तपास व्यवस्थित होत नाही, दोषारोपपत्र व्यवस्थितशीर तयार केलं जात नाही आणि सरकारी वकिलाकडून केस व्यवस्थितशीर चालवली जात नाही. मग याच्यासाठी मी मगाशी सांगितलं असं खुनाच्या गुन्ह्यामध्ये आणि विशेष करून अजून जे गंभीर गुन्हे आहेत, बलात्कार आहे, डाका आहे, खुनाचा प्रयत्न करणे आहे, अशा गुन्ह्याचा तपास व्यवस्थितशीर होतोय का नाही ते मी मगाशी म्हणलं तशा प्रकारची टीमच्या मार्फत निरीक्षण कंट्रोल करा. आणि जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत त्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचा निकाल लागल्यानंतर त्याची इन्स्पेक्शन करा. आरोपी जर सुटला तर आरोपी जर एखाद्या खुनाच्या केसमधून सुटला तर त्या फाईलचं इन्स्पेक्शन सरकारने करावं. तो का सुटला? पोलीस इन्व्हेस्टिगेशनमुळे सुटला का सरकारी वकिलामुळे सुटला? आणि त्याच्यावर कारवाई करावी. सरळ हो. तुम्ही कारवाईचा बडगा उचलला. तुम्ही उज्ज्वल निकम साहेबाला इथं आणायचं म्हणता. तुम्ही नुसतं सरकारी वकिलाच्या कामाची तपासणी करा आणि त्याच्या कामामध्ये जर हायगाई दिसून आली आणि त्याचा जर कन्व्हिक्शन रेट कमी दिसून आला तर त्याला काढून टाका. एखाद्या तपास अधिकाऱ्याचा जर कन्व्हिक्शन रेट कमी आला त्याला काढून टाका. कायदा करा ना त्याचा. गुन्हेगारी कमी व्हायला वेळ लागणार नाही. पण शासनाचं कंट्रोलच नाही. कशावरच कंट्रोल नाही. आणि जो आवाज उठेल त्याच्या पुरतं फक्त तेवढं गोष्ट करायची. एखाद्या विषयाला बगल देण्यासाठी त्याला उलट प्रोत्साहन द्यायचं. आज मराठा आरक्षणाचा प्रश्न किती गंभीर आहे. अक्षरशः 75% मराठा समाज उपेक्षित आहे, दुर्लक्षित आहे, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेला आहे. सामाजिक मागासलेला नाही, घटनेप्रमाणे त्याच्यात बसत नाही. मी स्पष्ट बोलणार आहे.
मग आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेला आहे. आज मराठा समाजातील 75% जवळपास समाजावर वाईट परिस्थिती आहे. त्याचं कारण असं आहे की गेल्या 60-70 वर्षापूर्वी एखाद्या व्यक्तीला 100 एकर जमीन होती, त्याला 4 मुलं झाले, 25-25 एकर विभागली गेली आणि परत त्या 4 पोराला 2-2च धरा, आता 2चा कायदा निघाल्यामुळे. मग मला सांगा, हे अल्पभूधारकाच्या यादीमध्ये आले आणि यांना आरक्षण नसल्यामुळं नोकरीमध्ये यांची संख्या फार कमी. शिक्षणाला सवलत नसल्यामुळं शिक्षणामध्ये यांची संख्या कमी आणि ह्याला जबाबदार मराठा समाजाचेच नेते आहेत. कारण का त्यांनी गेल्या 40-50 वर्षामध्ये जर हे महागच करून ठेवलं असतं तर आज एवढा जातीवाद वाढला नसता. आजही वेळ आहे, परंतु त्याला योग्य मार्गाने जायला पाहिजे. मी एवढा ज्ञानी नाही, मी एवढा काही बुद्धिवान नाही, माझ्यापेक्षा फार नामवंत वकील आहेत, परंतु माझ्या बुद्धीला जे योग्य वाटते, मला जे विचार पडतात ते मी बोलतो. तर याच्यामध्ये अजूनही मला वाटतं तामिळनाडू राज्यामध्ये जे झाले 52%च्या पुढं, ते कसं झालं त्याचा अभ्यास करावा. एक वकिलांची एक समिती नेमावी आणि त्या समितीने ह्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये अभ्यास करून त्यातून मार्ग काढावा. आणि एक आहे, हे जे म्हणता ना तुम्ही ओबीसी, अहो ओबीसीमध्ये किती जाती आहेत. आणि तुम्ही सांगा, आता एक समजा रेल्वेचा डबा आहे आणि ह्या डबा गच्च भरलेला आहे पहिलाच, आणि तुम्ही त्या डब्यामध्ये चढण्याचा प्रयत्न केल्यानंतर आतले येऊ देणार नाही. हे नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. तुम्ही जावा रेल्वे स्टेशनवर, दरवाजा उघडत नाहीत ते. तशी परिस्थिती आहे. ह्याच्यासाठी काय करावं लागलं, तुम्हाला वेगळं की कोणालाही त्रास न होता, कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता, कोणावरही अन्याय न होता, तुमच्या समाजाकरिता आवश्यक आहे ते कसं मिळवायचं याच्यावर वैचारिक चर्चा व्हायला पाहिजे. मराठा समाजाचे जे अभ्यासक आहेत आणि जे मराठा समाजाचे त्यांना आरक्षणामध्ये आवड आहेत वकील, आणि जे अभ्यासक आहेत इतर वकील नसणारे, त्यांनी त्याच्यामध्ये एकत्र येऊन, महाराष्ट्रातील सर्वांनी एकत्र येऊन एक कमिटी तयार करून सर्वांनी अभ्यास करून याच्यावर मार्ग काढायला पाहिजे, असं माझं मत. आणि मी मराठा नाही, परंतु तुम्हाला या ठिकाणी एक आवर्जून बाब मी निदर्शनाला देऊ इच्छितो की मी 25 वर्ष शिवसेनेचं काम केलं. त्या 25 वर्षाच्या कालावधीमध्ये माझी जात कोणालाही कळली नाही. मला 90% लोक मराठा समजत होते, परंतु गेल्या 1 वर्षापासून सर्वांच्या जाती उघड्या पडायला. हे अत्यंत दुर्दैवी आहे. आणि ग्रामीण भागामध्ये प्रत्येक समाजाचे
लोक, विविध जाती धर्माचे लोक एकत्र सुखाने नांदत होते. परंतु आज चित्र वेगळं झालेलं आहे. प्रत्येक माणूस दुसऱ्या जातीकडे वेगळ्या नजरेने पाहायला. अशी परिस्थिती नव्हती. आमच्या गावामध्ये 75% मराठा समाज असतानाही 1988ला मी सर्वसाधारण जागेवर ग्रामपंचायतला निवडून आलो. ही परिस्थिती आज होईल का? याचा विचार गांभीर्यानं करणं सर्व सुजाण नागरिकाची गरज. एका व्यक्तीचं काम नाही आणि दुसऱ्यावर बोट दाखवून उपयोग नाही. प्रत्येकाने ठरवायचं की नाही, मी भारतीय आहे आणि माझ्या भारत देशातील सर्व भारतीय माझे बांधव आहे आणि मी राजकारण तत्वाने करील. राजकारणाच्या मर्यादेतच ठेवील. त्याचा वैयक्तिक जीवनामध्ये लवलेश येऊ देणार नाही. असं जर प्रत्येकाने ठरवलं तर कोणावरही वैयक्तिक टीका होणार नाही किंवा एखाद्या समाजावर वैयक्तिक आरोप होणार नाही. गुन्हेगाराला जात नसते हे आपण म्हणतो. मग जात नसते तर एक सामाजिक कार्यकर्त्या ह्या घटनेला मदत करण्यासाठी बीडला जाऊन आल्या. त्यांचं अभिनंदन आहे, चांगली गोष्ट आहे. तुम्ही याच्यासाठी आलात, परंतु त्या घटनेचं गांभीर्य घ्यायचं, त्या घटनेचा तपासाचं तुम्ही पाहायला आलात. मारेकऱ्याला शिक्षा करण्यासाठी तुम्ही सहकार्य करायला आलात. त्या कुटुंबियाला आधार द्यायला आलात. हे सोडून मला आश्चर्य वाटलं की तुम्ही बीड जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या जाती पाहायला, शिक्षकांच्या जाती पाहायला, शिक्षक भरतीचे बिंदू नामावली पाहायला हे योग्य आहे का? तुम्ही आलात कोणत्या उद्देशाने? आणि हा विषय जो आहे तो विषय तुम्ही घ्या, पण ह्या घटनेचं भांडवल करून घेऊ नका ना तुम्ही. आणि बिंदू नामावली महाराष्ट्राची असती, एका तालुक्याची नसती, एका जिल्ह्याची नसती. तुम्ही तो प्रश्न घेऊन पूर्ण महाराष्ट्रभर अभ्यास करा. वशिल्याने कोण नोकरी लागले, पैसे देऊन कोण लागले, MPSCचा अभ्यास करून कोण इमानदारीने नोकरी लागले. बिंदू नामावलीचा अभ्यास करा आणि त्याच्याप्रमाणे भरती झाली का नाही, का त्याच्यामध्ये गैरव्यवहार झाला आहे याचा अभ्यास करा. ही वेगळं आलंय. ह्या घटनेच्या वेळेस तुम्ही हे काढायला नाही पाहिजे. ह्याचं वेगळं तुम्ही एक व्यासपीठ तयार करा, चर्चासत्र करा, डिबेट ठेवा आणि त्याच्यावर आवाज उठवा. काही बोलायचं, काही करायचं हे बरोबर नाही. याच्यामध्ये बघतो मी यूट्यूबवर काय जातीवाद निर्माण झालेला आहे. बीड जिल्ह्यामध्ये इतका जातीवाद उफाळून आलेला आहे, त्याचे ऐकायला भेटतात उदाहरणं यूट्यूबवर. अहो एवढंच नाही, मला एक माझ्या पक्षकाराने उदाहरण सांगितलं. कळंब तालुक्यातील भोगजी येथील माझा एक पक्षकार आहे बालाजी खराटे म्हणून.
आणि तो ऊस तोडणे मजुराचा मुकदम आहे. गेल्या 4 महिन्याखालची गोष्ट आहे. त्याने बीड जिल्ह्यातील एका गावातील मराठा समाजाच्या मजुराला ऊस तोडणीला उचल ॲडव्हान्स दिला होता आणि म्हणून तो गेल्या 4 महिन्याखाली कारखाना चालू होताना ऊस तोडणी करता त्याला आणायला त्याच्या गावात गेला. तो येणार होता, परंतु तिथं जे बसलेले होते 10-5 जण, त्यांनी आमच्या पक्षकाराला विचारलं, तुम्ही कोणत्या जातीचे? त्यांनी सांगितलं, मी वंजारी जातीचे. आणि त्या लोकांनी त्या मजुराला त्याच्याकडे जाऊ दिलं नाही. त्याला सांगितलं, तुला आम्ही दुसरीकडे लावतो, त्याचे पैसे देऊन टाकू. आणि त्या आमच्या पक्षकाराला सांगितलं की हा तुमच्याकडे येणार नाही, तुमची उचल घेतलेली आम्ही परत घेऊ. आमचे पक्षकार माघारी आले आणि अजून त्या उचल रकमेपैकी निम्मे पैसे आमच्या पक्षकाराला परत दिले. मला एक सांगा, या ठिकाणी हा महाराष्ट्र आपण कुठे घेऊन चाललो? आपण म्हणतो की हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि शिवाजी महाराजांना आपण दैवत मानतो. मग त्यांचे गुण का घेत नाहीत आपण? त्यांचा इतिहास का वाचत नाही? शिवाजी महाराजांना जीवदान देणारे 3 व्यक्ती, जीवा महाले हा जातीने नावी होता, शिवा काशीद जातीने नावी आणि मदारी मेहतर जातीने मुस्लिम. मला सांगा तुम्ही, या महाराष्ट्राला हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे त्या इतिहासाचा अभ्यास करा. त्याच्यामध्ये कित्येक लोकांनी या ठिकाणी या स्वराज्यासाठी योगदान दिलेले. आपण म्हणतो महाराष्ट्र ही संताची भूमी आहे. तुम्ही संताचा तरी अभ्यास केलाय का? आणि संताच्या कार्याचा तरी अभ्यास केलाय का? कोणत्या संतांनी जातीवाद केला? संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज यांनी सर्व समाजाला एकत्र आणून दिशा दाखवण्याचं काम केलं. ह्याच्यामध्ये कुठं जात होती, पंथ होता, धर्म होता आणि प्रत्येक जातीमध्ये संत होऊन गेले. संत सावतामाळी, संत गोरा कुंभार, संत नरहरी सोनार, संत चोखामेळा. आणि हा महाराष्ट्र आपण भाषणामध्ये म्हणतो, हा महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज आणि पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो आपण. हा पुरोगामी महाराष्ट्र आहे का? हा संताचा महाराष्ट्र आहे का? हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे का? हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा महाराष्ट्र आहे का? याचा विचार लोकप्रतिनिधींनी करायला पाहिजे. म्हणून माझी सर्व लोकप्रतिनिधींना आणि समाजाला हात जोडून नम्रतेची विनंती आहे की लोकप्रतिनिधीनं जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी
जातीय तेढ निर्माण होईल अशा प्रकारचं वर्तन कृत्य करू नये. समाजानेही कोणीही नेता असू द्या, कोणीही लोकप्रतिनिधी असू द्या, त्याच्या भाषणाने आपण या ठिकाणी कसल्या प्रकारचं गैरकृत्य करू नये. समाजामध्ये, महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहावी यासाठी सर्व समाजातील सुद्धा नागरिकाने आणि लोकप्रतिनिधीने प्रयत्न करावा. समाज शांत राहावा. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. जगा आणि जगू द्या या तत्वाने चाला. आणि एक समाजातील व्यक्तींना माझी एक नम्र विनंती आहे की हे लोकप्रतिनिधी नेते भडकाऊ भाषण करतात आणि त्या भाषणाने तुम्ही उत्तेजित होऊन काही घटना करतात. त्यावेळेस नुकसान नेत्याचं लोकप्रतिनिधीचं होत नाही, समाजाचं होत. आणि ज्यावेळेस अशा प्रकारच्या घटना घडतात त्यावेळेस सर्वसाधारण समाज रस्त्यावर येतो. त्याच्या कुटुंबाची वाताहत होती. त्याचं कुटुंब उद्ध्वस्त होतं. तो स्वतः उद्ध्वस्त होतो. आणि नेते लोकप्रतिनिधी बंगल्यामध्ये AC लावून बसलेले असतात. याचं भान समाजातील नागरिकांनी ठेवावं. मला आठवते 1994ला नामविस्तार झाला त्यावेळेस अक्षरशः 10 वर्ष तरुण पोराने कोर्टामध्ये हेलपाटे घातले. गुन्हे नेत्यावर होत नाही, गुन्हे लोकप्रतिनिधीवर दाखल होत नाही. गुन्हे तुमच्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर, जनतेवर होतात आणि त्याची झळ जनतेला लागते, नेत्याला नाही, लोकप्रतिनिधीला नाही. म्हणून मला विशेषतः बीड जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांना विनंती करायची की पूर्वी तुमचं जसं वातावरण होतं गावात तसं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या गावामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करा. हीच कळकळीची हात जोडून नम्रतेची विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.